मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यानंतर राज्याचं संपूर्ण मंत्रिमंडळ बुधवारी मराठवाड्यात होतं। त्यानंतर तिथे सगळ्यांनी पाहणी केली आणि शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलेलं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा मंत्री नेते आपापल्या मतदारसंघात पोहोचले आणि त्यानंतर सगळ्यात पहिला व्हिडिओ समोर आलाय तो म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचा। अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित केलेलं आहे आणि यावेळी अजित दादा जे कायमच आपल्या मोकळ्या ढाकळ्या बोलण्यासाठी प्रसिद्ध असतात ते पुन्हा एकदा काकांबद्दल बोललेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विभक्त झाल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार हे सहसा एकमेकांचं नाव घेत नाही। मात्र अजित पवारांनी पिंपरी चिंचवड मधील कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांना मार्गदर्शन करताना काकांचा उल्लेख केला आणि आता आपल्यावरती पांघरून घालायला पहिले साहेब असायचे, आता असं कोणी नाही, आता आपणच आपल्यावरती पांघरून घालायचंय असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यांनी शरद पवारांचं नाव कुठं घेतलं नाही। मात्र या सभेत या छोटेखानी सभेमध्ये अजित पवारांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे। आगामी काळात राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्या महायुतीमध्ये लढायच्या की एकटेपणानं लढायच्या या सगळ्या संबंधी त्यांनी भाष्य केलेलं आहे। ते नेमकं काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। पुण्यामध्ये अजित पवारांनी राजकीय भाषण केलेलं आहे, हसत खेळत कार्यकर्त्यांची हितगुज करत ते बोललेले आहेत आणि यामध्ये त्यांनी काही महत्वाचे मुद्दे देखील सांगितले। विधानसभा निवडणुकांमध्ये आपल्याला आठवत असेल की अजित पवार यांनी गुलाबी कॅम्पेन सुरू केलेलं होतं। गुलाबी जॅकेट आणि गुलाबी बॅनर असं त्यांचं नवं रूप समोर आलेलं होतं ते विधानसभा निवडणुकांमध्ये आणि त्याच वेळी त्यांनी लाडकी बहीण सारखी योजना देखील आणलेली होती। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील अशी शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयानं धक्का दिल्यानंतर राज्यातील निवडणूक आयोग देखील कामाला लागलेला आहे। विभाग रचना सुरू आहेत, प्रभाग रचना सुरू आहेत, त्यासोबतच जिल्हा परिषदांचं आरक्षण देखील जाहीर झालेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता राजकीय नेते हे सगळ्याच पक्षाचे, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनाचेच नाही तर सर्वच पक्षाचे राजकीय नेते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कामाला लागलेले। येथे देखील पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजकीय भाषण केलं आणि त्यासोबतच काही नव्या मुद्द्यांना स्पर्श केलेला आहे। त्यांनी एक नवीन कॅम्पेन आता आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचं दिसतंय ते म्हणजे परिवार मिलन। जे राजकीय याच्या वातावरणामध्ये अजित पवार हे फारसे नवीन गोष्टीला लवकर सामोरं जात नाहीत असं यापूर्वी दिसत होतं। मात्र विधानसभा निवडणुकीपासून त्यांनी जे कॅम्पेन सुरू केलेलं आहे ते गुलाबी जॅकेटचं असेल किंवा ते इतर त्यांचे गुलाबी बॅनर असतील अशा पद्धतीचं, तर आता ते परिवार मिलन हा एक नवा कार्यक्रम घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सामोरे जाणार आहे। यामध्ये ते कार्यकर्त्यांच्या घरी जाणं, त्यांची भेटीगाठी घेणं, त्यांचे प्रश्न काय आहेत ते समजून घेणं, त्यांच्या परिवारासोबत हितगुज करणं असा हा कार्यक्रम असणार आहे। याचे सुतोवाच अजित पवारांनी पुण्यातील या छोटेखानी सभेमध्ये दिलेले आहेत। अजित पवार हे कायमच त्यांचे काका शरद पवार यांच्या सोबत राहिलेले आहेत। मात्र आता ते दोन वेगवेगळे पक्ष झाल्यानंतर आता आपल्याला चुका करताना लक्ष ठेवावं लागेल असं देखील अजित पवारांनी म्हटलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे यापूर्वी झालेल्या चुकांवरती पांघरून घालायला साहेब असायचे, आता आपल्याला आपल्या चुकांवरती पांघरून घालायचे म्हणजे चुका टाळायच्या आहेत असाच इशारा, असे संकेत अजित पवारांनी आता कार्यकर्त्यांना देखील दिलेले आहेत। या पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन जोडायचं आहे। त्यासोबतच नवीन तरुणी यांना देखील पक्षामध्ये सोबत घ्यायचं आहे असं देखील अजित पवारांनी सांगितलं। म्हणजे एक प्रकारची त्यांची वेगळी रणनीती या त्यांच्या भाषणातून समोर आलेली आहे। अजित पवार हे आता पूर्णपणे बदललेले आहेत असा देखील संकेत त्यांनी दिला। त्यांनी म्हटलेलं आहे की वयानुसार काही गोष्टी बदलत असतात
आणि त्या म्हणजे आता काही मॅच्युरिटी देखील वयानुसार येत असते आणि तुम्हाला पहिला अजित पवार आणि आताचा अजित पवार यामध्ये फरक देखील दिसेल असं ते म्हणाले. अजित पवारांना भेटणं म्हणजे कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना देखील त्यांच्या समोर जाताना पूर्ण तयारीनिशी जावं लागतं. त्यामुळं मला भेटायला येताना फार काही घाबरू नका असं देखील त्यांनी सांगितलेलं. म्हणजेच एकंदरच अजित पवार हे आता कार्यकर्त्यांना उपलब्ध आहेत असाच एक त्यांनी मेसेज या त्यांच्या भाषणातून दिलेला आहे. त्यासोबतच नवीन तरुण तरुणींना जोडायचं आहे आणि महापालिका निवडणुकांमध्ये नवे चेहरे देणार आहोत याचं देखील संकेत त्यांनी यावेळी दिलेले आहेत. म्हणजे एकंदरच अजित पवार हे पूर्णपणे आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मोडमध्ये गेलेले आहेत. लवकरच या निवडणुका जाहीर होतील आणि त्यामध्ये आपला पक्ष हा महायुतीमध्ये लढणार की एकटं लढणार या संबंधीचं देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. अजित पवार म्हणाले की महायुतीमध्ये लढायचं की एकटं लढायचं हे आपण ठरवू, परंतु या आधीचा जर इतिहास पाहिला तर महाविकास आघाडीमध्ये असताना देखील आपण वेगवेगळं लढत होतो. आता देखील वेगवेगळं लढण्याची वेळ येऊ शकते आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टींना कार्यकर्त्यांनी तयार असलं पाहिजे याचा देखील इशारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. म्हणजेच महायुतीमध्ये जर लढायचं झालं तर काही ठिकाणी गरज असेल तिथे महायुतीमध्ये लढलं जाईल, मात्र ज्या ठिकाणी स्वतंत्र ताकद आहे म्हणजे पुण्यासारखा जिल्हा जिथे अजित पवार हे स्वतः पालकमंत्री आहेत आणि या ठिकाणी ते आता स्वतंत्र लढण्याच्या तयारीत देखील असल्याचं त्यांच्या या भाषणातून जाणवलेलं आहे. एकंदरच अजित पवार आता पूर्णपणे इलेक्शन मोडमध्ये गेलेले आहेत. आता त्यांची पुढची रणनीती काय असणार, महायुतीमध्ये लढणार की वेगवेगळं लढणार हे देखील ते लवकरच काही दिवसात स्पष्ट करतील. या सगळ्या बातम्यांवरती, त्यांच्या सगळ्या भाषणांवरती आपली नजर असणार आहे. या संबंधीच्या अधिक बातम्या तुम्हाला MyMahangar.com वरती वाचता येईल. त्यासोबतच या संबंधीचे अधिक व्हिडिओ तुम्ही माय महानगर लाईव्ह या आमच्या युट्यूब चॅनलवरती पाहू शकता. अजून जर तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.